किती दिवसापासून बसले उपोषणाला? किती दिवसापासून बसले? 2 दिवस. काय मागणी होत्या तुमच्या? झाल्या मागण्या मान्य? आज काय उपोषण सोडताय? काय आश्वासन दिले का नुसतंच असं दिले? लेखी देणार आहे का? कोण आले आता उपोषण सोडवायला? प्रकल्प अधिकारी आलेत का? आले सर तुम्ही महिला म्हणजे एक महिला आहे ना हे बघा आपण या ठिकाणी सर एक मिनिट प्रकल्प अधिकाऱ्यांना आपण इथे स्वतः बोलवले इथं उपस्थित करतोय या ठिकाणी शाळे कमिटीचे अध्यक्ष तर त्यांना आपण इथं सरबत देऊन उपस्थित होते एक महिला आहे बरं काल कोणती भाषण केलं रात्री 1 वाजेपर्यंत कोणी भाषण केलं एक मिनिट माझ्या एखाद्या मुलीला द्या नंतर मी घेतो कोणतरी या उपोषणाला बसलेली एक महिला आहे आपण तू भाषण केलं ना भाई बाबाला ते उपोषणच्या नियमाप्रमाणे खरं तर आपण या ठिकाणी साहेब कसा शाळेवर उपोषण सोडलेलं आहे आंबेडकर साहेब हे ग्रामस्थ म्हणजे माझ्या जीवाचं काळाचे ठीक आहे तिथून इथं आले त्यांनी समजून घेतला आम्हाला तुम्ही लेखी नाही दिलं तरी आम्ही तुमच्या शब्दावर उपोषण सोडले पण आम्हाला लेखी दिले नाही आणि तुम्ही जर उद्या आम्हाला काय हलगर्जीपणा झाला तर आम्ही गरम नरम बेशरम सगळे त्याच्यामुळं तुम्ही आमचे एक पहिला प्रकल्प अधिकारी आदिवासी असल्यामुळं 1.5 दिवस आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट दिलं आणि वरून काही जरी नाही आलं तरी तुम्ही आज या ठिकाणी शाळेवर उपोषण सोडलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो संपूर्ण ग्रामस्थ मंडळी सगळ्यांनी त्याग केला मी काल साहेब सकाळी 10 वाजता आलतो तर रात्री वर्ग सुद्धा साहेबांच्या हातून सुरू होता हो 1:30 वाजता रात्री मी तिथनं आलो म्हणजे का बाबा या तर उपोषणाला तोंड दाखवायचं पळून जायचं हे रक्त माझं नाही एखादी गोष्ट करायची ती मनापासून करायची मी रात्री सांगितलं होतं का मला उद्या 3-4 दसरे मी 12 वाजता येईल तुम्ही जर उपोषण जरी तिथून लोक इथं आणली तरी मला मी काही नाराज नाही शेवटी माणसं माझे साहेब माझे कार्यकर्ते माझे त्याच्यामुळं हे उपोषण साहेब सुटले पण इथून पुढच्या भविष्य काळामध्ये मी रात्रीपणे मुख्याध्यापकाला साहेब कुठे मुख्याध्यापक अध्यक्ष दोघांनी मी सुधारून राहायचे या शाळेवरती परत जर गावकऱ्यांची तक्रार आली तर मुख्याध्यापक आणि अध्यक्षाला सुट्टी नाही गावकऱ्यांच्या समोर सांगतोय साहेबांच्या समोर सांगतोय तुमच्या ज्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या त्याचं आम्ही समर्थन करत नाही पण ही शाळा ज्या टायमाला ह्या गावकऱ्यांनी काढली स्वतःची घरं दिली आणि कुठल्या घरामध्ये गावकरी राहिले ही फुकट नाही निर्माण झाली ही इमारत झाली 7 कोटी रुपये होते
तो ठेकेदार निम केला काम निम टाकून गेला. म्हणजे इथं प्रत्येकाला काय मारण्यात आले. ते जे काल लोक जे बोलत होते ते अत्यंत पोटतिकीने बोलत होते. आणि म्हणून साहेब तुम्हाला फक्त सुट्टी दिली ना, तुम्ही आमचे प्रकल्प अधिकारी आदिवासी होते म्हणून आम्ही शांत राहिलो. हे तर आमचं आंदोलन लय डेंजर आहे. आमचं आंदोलन म्हणजे नुसतं उपोषण नाही, हे उपोषण आमचं निमित्त होतं. आदिवासी वादळ घरातला ना तर आमची गाठाना दिंडी जाते. ही रुपा जाते. तुम्ही 2-2 हजार लोक आम्ही सुपरफूड आले जातो. मोर्चाला काय आम्हाला टाइम नाही लागत मोर्चा काढायला. त्याच्यामुळे आम्ही ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते आहोत. तुम्हाला आमची विनंती आहे, तुमचा कालावधी आमच्या प्रकल्प कार्यालयामध्ये चांगला जावा. आज या आंब्याच्या शाळेमध्ये जे काही नाही ते तुम्ही सुविधा बघा. मी उपोषण इथं स्वतः सोडले. या ठिकाणी सगळेच गावकरी मी सर्वांची नावं घेतली, पण सर्वांनीच खूप इथं मी एक निमित्त आहे साहेब. मी निमित्त आहे. देवराम लांडे निमित्त आहे. मी इथला हे बांधकाम चालू होतं. मी त्या भीती लुटून दिली तर मी इथं हिडून ते बातमी नाही का अजून नाही बांधकाम लुटून दिलं तर मी त्याला पैसे नाही आमच्या इथं मी आलतो बोगस काम केलं म्हणून मी कधी कोणाला घाबरत नाही. त्याच्यामुळं तो विषय नाही. आता पुढचा येणारा काळ याला आपण इमारत खरं तर पालकमंत्र्याकडे तुम्ही मला प्रस्ताव द्या. पालकमंत्र्याच्या थ्रू आदिवासी मंत्र्याकडे जाईल आणि इथं काय लागतील त्या इमारतीसाठी आपण मदत करू. जे आता आज नव्याला झाले खटकाळ झाले. अतुल शेट्टी बऱ्यापैकी कामं ती खरं तर 500 आश्रम खेळायला इमारती सोनावळा खटकाळे त्यानंतर खिरेश्वर सोमतवाडी सगळ्या ठिकाणी अतुल शेट्टी कामं केलेत. आता आपण शरदाच्या माध्यमातून करू. शेवटी त्या राजकारणाचा इराई आपली काम करायची आणि म्हणून कोणीच्याही कोंबड्यांना पाठ व्हावा. पण असं नाही की बुवा ते काम राहील. आणि म्हणून कुठल्या प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून मी जबाबदारीने बोलतोय. या ठिकाणी आमच्या खरं तर दांगडताई यायचे. दांगडताई रात्री मला खरं तर त्यांचं कौतुक करायचे. तर त्या रात्री साहेबांना सुट्टी नसल्यामुळे त्या रात्रभर तिथं महिलांबरोबर होत्या. शेवटी त्यांना वाटतं माझं गाव आहे, माझा नवरा तरी बुवा सर्व्हिसला आहे, तरी पण आम्हाला काम केलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांना धन्यवाद देतो. मी साहेब आदित्य काय बोलत आता पाऊस आहे, परंतु तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही इथून पुढच्या योजना साहेब योजना कुठल्या असतील वैयक्तिक योजना थेट लाभार्थीच्या नावावर दिलं पाहिजे. साहेबांनी सकाळी हे गाव आंबे गाव दत्तक घेतले. दत्तक घेऊ द्या असं लय साहेबांनी दत्तक घेतले. हा आपल्या विचारा हा करील सगळ्यांनी दत्तक घेतलं जाऊ द्या बोलायचं नाही आपण त्याच्यावर. परंतु साहेब तुम्ही या लोकांचं खरं म्हणणं एकदम व्यस्त होतो. मला एक अभिमान काय वाटला साहेब काय म्हणले मी जर प्रकल्प अधिकारी नसतो ना मी पण उपोषणाला बसलो होतो. साहेबांचे काल मला शब्द होते रात्री 8:30 वाजता साहेब म्हणजे आता गोळी करायच्यापर्यंत साहेब माझं झालं धरून मी आक्रमण झालो. साहेब पुढे असं तरकाप झाला म्हणलं घाबरू नको मी माझे ते गोळी खायला गेले. पण साहेब मी मात्र 1:30 वाजेपर्यंत हटलो नाही. तेव्हा माझ्या महिला भगिनी सर्व झोपले पुरुष मंडळी तिथं आम्ही टेंबे केले. डिझेल आणून आम्ही टेंबे केले. पत्रकार मित्रांनो टेंबे करून आम्हाला त्या ठिकाणी उपोषणाची व्हिडिओ काढावं लागली. इतकी वाईट अवस्था आमच्यावर. मग तिथं आम्हाला जर एखादा असं पहिला असता तर आम्हाला थोडं बरं वाटलं साहेब तर ते थोडं जाऊ द्या. आता तुम्हाला ते कायदेना करता येत नाही. उपोषणवाल्याला तुम्हाला लाईट देऊन तुमचे गुन्हा झाला असता तरी पण आम्ही समजून घेतलं. असं चांगल्या प्रकारचं आपलं उपोषण यशस्वी झालंय. साहेबांनी जरी आपल्याला लेखी दिले नाही तरी साहेबांनी तोंडी आश्वासन दिले. इथं आता आपण नावं फोडून त्या 8वीच्या वर्गाचं उद्घाटन करणार आहे. ठरल्याप्रमाणे त्या मुलांचं परीक्षेला कुठं बसायचं काय करायचं त्यांना हे सगळ्या सवलती कशा भेटतील ही संपूर्ण जबाबदारी प्रकल्प अधिकाऱ्याची आहे आणि ते आपण शिकवलं आहे. इथं जे कर्मचारी आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे की ही दुर्गम भागातली शाळा आहे. इथं कुठल्याही प्रकारचं हलगर्जीपणा कोणी करू नको. आता जास्ती काही बोलत नाही. अध्यक्षांना आणि मुख्याध्यापकाला अतिथांनी सांगितलेले काय सांगायचं याची त्यांनी काळजी घ्यावा. सारखं टॉर्चर करण्याची माझा नाही. पण तुम्हाला परत एकदा सांगतो तुमच्या ज्या चुका आहेत त्या सगळ्या सुधरा. इथून पुढे ज्या चुका आहेत त्या परत आमच्या कानावर नाही आल्या पाहिजे. आम्ही रात्री कधी 12 वाजता व्हिजिट करू शकतो इथं. त्याच्यामुळं काय महिला जिल्हा परिषद सदस्य इथं या मतदारसंघात त्या महिला कधी येऊ शकतात. त्याच्यामुळे असं काय नाही तर बुवा तिथं येणार नाही. कारण आम्ही मागं जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब मी रात्री 12 वाजता दवाखान्यात तपासले काय करून आढळा आमच्या गाडीमध्ये शिवणपूर सह्यागिरी सस्पेन्सी तर डॉक्टर तिथं नसायचे. पगार घ्यायचे 80,000 रुपये. तिकडे खेड तालुक्यात आंबेडकर माझ्या काळात 7-8 डॉक्टर मी सस्पेंड घेतली.
ते नया जमाना ते काम कसं इथं साहेब तुम्ही सुद्धा थोडं कडक करा आणि तुम्ही साहेब बघा प्रामाणिकपणा थोडा बाजूला ठेवा. माझं सुद्धा काही खोटं कमाल करू नका. तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा अशी घेतील ना तर तुम्हाला काय चुकून नाही देणार. तुम्ही आमचे तुमचे 3 वर्ष चांगले दावा तर तिथं कसं होतं वेगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात परीक्षा घेऊ नका. चांगलं असेल ते नक्की करा. अशा प्रकारे तुम्हाला विनंती आहे. तुम्ही साहेब इथं आलात खरं तर साहेबांनी मला फोन नाही केला मग म्हणून साहेब मी नाही जाणार म्हणजे सॉरी ठीक आहे नसेल केला फोन तरी मी रुसत नव्हतो. कार्यकर्ते मला म्हणले तुम्ही या साहेब तुम्ही या. मी थोडं ते नुकसान भरपायचं याच्यामध्ये तहसीलदार करीत होतो. त्यांनी बी असं तुम्ही थांबायची गाडी म्हणजे मंजूर करतो आणि नुकसान भरपाई करतो. आता ते नुकसान भरपाईला बांधव आलेच नाही हो. तिथून त्यांचा सर्कल सांगतोय त्यांचा तलाठी सांगतोय ग्रामची सांगतोय फोटो काढून आमच्या कामात फोटो काढणं आणा म्हणजे 300 400 500 800 900 1,500 नुकसान भरपाई नाही. फोटो काढायला 200 गाडीला 250 450 आणि मिसळ्याला 70 म्हणजे खाली काहीच राहत नाही. नुकसान भरपाई अशी असो साहेब आपल्याकडून सुद्धा काही प्रयत्न करता आले तर निश्चितपणे करावं. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि परत एकदा गावकरी मंडळीला मी सलाम करतो. तुम्ही हा संघर्ष केलाय ना हा आम्ही नाही आमचा फक्त तुम्हाला पाठिंबा होता. तुम्ही संघर्षाला ठाम राहिले. रात्री तुम्हाला विनंती करून तो तुम्ही नाही काहीतरी झाला तरी आम्ही आमच्या निर्णयाची ठाम. आम्ही 1.5 वाजता झोपडा आलो. शेवटी निर्णय तुमचा होता. उपोषण तुम्ही केलं होतं. आम्ही फक्त पाठिंबा द्यायला आलतो. फक्त आपली चर्चा झाली होती तर तरी पण तुम्ही आता बाबा एक थोडा मधला मार्ग काढून नको संघर्ष व्हायला तुम्ही असं केलेले हे चांगल्या प्रकारचं आपण उपोषण केलं. निषेध करून महिला वगैरे नो हे बघा तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही काळजी करू नका. तुमचा भाऊ तुमचा पाठीशी आहे. राजकारणाच्या इराईत आपण चांगल्या प्रकारचं काम करू. काम करत आलोय काम करत राहू. नो कमेंट. संघर्ष कोणते असू द्या. आंब्याचा घाट आता आपण पाहिलं आता ते 2-4 दिवस पाणी उघडलं होता तेव्हा नव्हता आला. आज दिवशी आला वरून पाणी पडायचं आणि खाली ढसळायचं. मागे त्याला 4-5 दिवस सारखे फोन करून आपण जमलो तेव्हा नाही आला ना. आता जीसीबी पाहिजे हे सगळे उलटीच कामं करतात. जर तो जीसीबी 2 दिवसापूर्वी आला होता तर बऱ्यापैकी ते साफ झाला असतं. मग बोलायला गेलं का म्हणता अध्यक्षाने शेव दिल्या म्हणून गाडीच बोलते अशा प्रकारचं असतं. आपण खूप माणसं चांगले आहात म्हणून चांगल्या प्रकारचं उपोषण केलं. तुम्ही यश मिळवले. 8वीचा वर्ग आज सुरू होतोय त्याच्यासाठी तुम्हाला परत एकदा सर्वांना धन्यवाद.